काँग्रेसला तुम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे. काँग्रेस नेतृत्वाने तुमच्याशी काय थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, असं काय मला थांबवण्याच्या संदर्भामध्ये कुठला प्रयत्न झालेला नाही. खरं तर थोपटे कुटुंबीय काँग्रेसचे एकनिष्ठ होतं. काँग्रेस सोडण्याची वेळ तुमच्यावर का आली? नाही, काँग्रेस सोडण्याची वेळ म्हटलं तर काँग्रेसनीच आणली असं म्हणावं लागेल. कारण की गेल्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये 2009 साली मी पहिल्यांदा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो. पक्षाने मला उमेदवारी दिली, मी निवडून आलो, जनतेनं मला या ठिकाणी कौल दिला. 2009 सालामध्ये मी पहिल्यांदा नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानसभेमध्ये काम केलं. या सर्व प्रक्रियेनंतर 2014 साली मी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेनं इथल्या निवडून दिलं. 2014ला खरं तर सरकार विरोधी पक्षाचं होतं. परत मला तिसऱ्यांदा तर भाजपमधून न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं थोपटे म्हणतात. अचानकपणे तिन्ही पक्षांची एक युती झाली आणि त्या युतीमधून साधारणतः अशी परिस्थिती निर्माण झाली की हे सरकार आता या ठिकाणी सत्तेमध्ये येईल आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं. काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदं मिळाली. खरं तर पुणे जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला एक मोठा जिल्हा म्हणून याच मतदारसंघात किंवा या तालुक्यामध्ये किंवा या पुणे जिल्ह्याला निश्चितच मंत्रिपद मिळेल आणि ते मिळत असताना सिनियरिटी असेल किंवा तुमच्या काँग्रेस पक्षातला कार्यकाळ असेल याचा विचार करता संग्राम थोपटे म्हणून मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची देखील भावना त्या ठिकाणी होती. तिथं संधी थोडक्यात मिळाली नाही. ठीक आहे म्हटलं, संधी मिळाली नाही, पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, तो आम्ही मानला. त्या पद्धतीनं कामकाज सुरू ठेवलं. नंतर 2 वर्षानंतर परत एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माननीय नानाभाऊ पटोलेंनी दिला. म्हटलं आता आपल्याला पूर्वीच्या काळात संधी मिळाली नाही, आता आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मी दिल्लीला सुद्धा पक्षश्रेष्ठी असतील, वरिष्ठ नेतेमंडळी असतील, महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ नेतेमंडळी असतील यांच्याशी सुद्धा सातत्यानं संपर्कात होतो. बहुतांश आमदारांचं सुद्धा मत माझ्याबद्दल होतं की यांना अन्याय झाला, यांना संधी मिळाली पाहिजे. परंतु त्याही निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही. किंबहुना एवढं मोठं संविधानिक पद हे जवळपास वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं. त्यानंतर देखील परत एकदा तिसऱ्यांदा सरकार सत्तेतून गेल्यानंतर परत